मित्रांनो नमस्कार. तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला शिक्षक भरतीबाबत जी काही नवीन माहिती मिळते आहे त्या बाबतीत चर्चा करायची आहे. आणि सुरुवातीलाच सांगतो, ही एक धक्कादायक माहिती आहे. धक्कादायक माहिती अशी आहे की तुम्हाला माहीतच आहे की पहिली जी आपली फेरी झाली, पहिल्या फेरीमध्ये विदाऊट इंटरव्ह्यूची फेरी होती. आणि या विदाऊट इंटरव्ह्यूच्या फेरीमध्ये ज्या ज्या जिल्हा परिषद मध्ये शिक्षक उमेदवारांची निवड यादी पाठवण्यात आलेली आहे त्या जिल्हा परिषदनी काही प्रमाणात आचारसंहिता लागायच्या अगोदर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेलं आहे. आणि काही प्रमाणात जे काही राहिलं होतं ते त्यांनी आचारसंहिते संपल्यानंतर, म्हणजेच असं म्हणू आपण की काही आचारसंहितेच्या पिरियड मध्ये पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे. आणि या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये ज्या शिक्षक उमेदवारांच्या डॉक्युमेंट्स मध्ये अनियमितता आढळलेली आहे, अनियमितता म्हणजे काय, तर त्यांच्या डॉक्युमेंटची जुळवाजुळव झाली नाही, अशा शिक्षक उमेदवारांना काही जिल्हा परिषदच्या जे काही युवा आहेत, प्राथमिकचे युवा आहेत, त्यांनी अपात्रतेच्या नोटिसा बजावलेल्या आहेत. आता आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे की असे किती शिक्षक उमेदवार आहेत की त्यांना अपात्रतेची नोटीस बजावली आणि ते कुठल्या जिल्हा परिषदचे शिक्षक उमेदवार आहेत, म्हणजे ती जी निवड यादी आहे ती निवड यादी कोणत्या जिल्हा परिषदची आहे, कुठल्या जिल्हा परिषदची आहे, ते सुद्धा आपल्याला आजच्या आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे. त्यासाठी मी सुरुवातीपासून तुम्हाला सांगत होतो, मी सुरुवातीपासून या शिक्षक भरतीवर व्हिडिओ टाकलेले आहेत आणि आपण ते व्हिडिओ बनवले आणि ते व्हिडिओ तुम्ही बघितले सुद्धा. पण मला असं वाटत नाही की आपण ते थोडे केअरफुली घेतलेले आहेत म्हणून. कारण मी सुरुवातीपासून हे सांगितलं होतं की ज्या वेळेस आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे पवित्र पोर्टलवर आणि तिथं आपण जे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत ते डॉक्युमेंट्स आणि तुमच्याकडे जे डॉक्युमेंटचं फाईल आहे याची जुळवाजुळव व्हायला पाहिजे. आणि याच्यामधले जर कुठं जर जुळवाजुळव होत नसेल तर मग मोठा प्रॉब्लेम निर्माण होतो. म्हणून अजूनही जे आपले शिक्षक उमेदवार आहेत ते निवडीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत, त्यांनी डॉक्युमेंटची जुळवाजुळव करून ठेवा, अन्यथा अपात्रतेची नोटीस भेटू शकते. बरं, हे एक दोन शिक्षक उमेदवार नाहीत त्यांना अपात्र केलं, यांची संख्या भरपूर आहे ज्यांना अपात्र केलेलं आहे त्या शिक्षक उमेदवारांची. आणि यांना का अपात्र केलं आहे, तर यांच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर यांच्या डॉक्युमेंटची जी जुळवाजुळव केली ते जुळवाजुळव व्यवस्थित जुटली नाही. म्हणजे अपलोड केलेले डॉक्युमेंट्स आणि प्रत्यक्षात असणारे डॉक्युमेंट्स याच्यामध्ये भिन्नता आलेली आहे. ही भिन्नता आल्यामुळे संबंधित जिल्हा परिषदच्या युने असे जे शिक्षक उमेदवार आहेत ज्यांचं निवड यादीमध्ये नाव आहे त्यांची शिफारस सुद्धा त्या जिल्हा परिषदसाठी झालेली आहे, पण त्यांचे डॉक्युमेंट जुळले नाहीत म्हणून त्यांना अपात्र का करण्यात येऊ नये अशा नोटिसा बजावलेल्या आहेत. आणि आज आपल्याला हे जे शिक्षक उमेदवार आहे यांची संख्या सुद्धा जाणून घ्यायची आहे. हे कोणत्या जिल्हा परिषद मध्ये यांची शिफारस केली होती त्या जिल्हा परिषदच्या विषयी सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि हे केव्हा उघडकीस आलं ते सुद्धा आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे. मित्रांनो, आपल्याला जाणून यासाठीच घ्यायचं आहे की पुढच्या ठेस मागचा शहाणा, अशी एक म्हण आहे. मी बरेचदा या म्हणी म्हणत असतो, पुढच्याला ठेच आणि मागच्याने काय व्हायला पाहिजे, आता शहाणं व्हायला पाहिजे. म्हणजे या शिक्षक उमेदवारांना ज्या अपात्रतेच्या नोटीस दिलेल्या आहेत त्या दिल्या जाऊ नये, मी या मताचा आहे. परंतु त्यांच्या डॉक्युमेंट जर जुळत नसतील तर ते जे युवा आहेत त्यांचाही नाही इलाज आहे.
मग अशा वेळेस यांना जर नोटिसा आल्या तर आता जे शिक्षक उमेदवार आहेत ते समांतर आरक्षणाच्या फेरीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत आणि काही उमेदवार मुलाखतीसह निवड यादीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. या सर्व उमेदवारांनी प्रथम प्राधान्य हे द्यायला पाहिजे की रजिस्ट्रेशनच्या वेळेस आम्ही जे डॉक्युमेंट्स अपलोड केले, रजिस्ट्रेशनच्या वेळेस आम्ही ज्या तारखा टाकल्या त्याच तारखेचे डॉक्युमेंट्स आपले असले पाहिजेत. अन्यथा आपल्याला अपात्रतेची नोटीस ते देऊ शकतात, हे लक्षात घ्या. मग आता हा जो प्रकार आहे हा कोणत्या जिल्हा परिषद मध्ये आहे ते आता आपल्याला सविस्तर जाणून घ्यायचं आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावा लागणार आहे मित्रांनो. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर याला लाईक करा आणि तुम्ही जर नवीन असाल माझ्या चॅनलवर तर जरूर या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, म्हणजे शिक्षण विषयक जे काही अपडेट माहिती आहे ते आपण चर्चेला तुमच्या समोर घेत असतो या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि याच्या मागचा उद्देशच एक आहे की जे आपले शिक्षक उमेदवार आहेत ते शिक्षक उमेदवारांनी गाफील राहू नये, त्यांनी हाय अलर्ट राहावं आणि आपलं जे फाईल आहे डॉक्युमेंटचं ते अपडेट करावं. चला तर मग मी आता फार काही तुमचा वेळ घेत नाही. ही जी बातमी आहे की कुठं शिक्षक उमेदवारांना अपात्रतेची नोटीस दिलेली आहे, किती शिक्षक उमेदवारांना अपात्रतेची नोटीस दिलेली आहे ते आता आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर मित्र, हे सोलापूर जिल्हा परिषद मधलं प्रकरण आहे. या सोलापूर जिल्हा परिषद मध्ये काय झालं तर 248 शिक्षक उमेदवारांची निवड यादी पाठवण्यात आली. किती? 248 शिक्षक जे काही उमेदवार आहेत त्यांची निवड यादी इथं पाठवण्यात आलेली आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या माध्यमाचे शिक्षक उमेदवार पाठवण्यात आलेले आहेत. यापैकी बघा 223 जे शिक्षक उमेदवार आहेत ते मराठी माध्यमाचे आहेत. त्याच्यानंतर जे आहेत 10 जे शिक्षक उमेदवार आहेत ते कन्नड माध्यमाचे आहेत आणि 15 जे आहेत शिक्षक उमेदवार ते उर्दू माध्यमाचे आहेत. 248 पैकी वेगवेगळ्या माध्यमाचे मी तुम्हाला इथं शिक्षक उमेदवारांची निवड यादी सांगितलेली आहे. एकूण शिक्षक उमेदवार पुन्हा एकदा सांगतो 248, 223 हे मराठी माध्यमाचे आहेत, त्याच्यानंतर 10 कन्नड माध्यमाचे आहेत आणि 15 जे आहेत ते उर्दू माध्यमाचे आहेत. आणि धक्कादायक बाब अशी आहे मित्र हो की या 248 पैकी 38 शिक्षक उमेदवारांना अपात्रतेच्या नोटिसा संबंधित शिक्षणाधिकारी यांनी बजावलेल्या आहेत. सोलापूर जिल्हा परिषदचे जे शिक्षणाधिकारी आहेत त्यांनी 248 पैकी 38 शिक्षक उमेदवारांना अपात्रतेच्या नोटिसा बजावलेल्या आहेत. आणि हे का बजावल्या तर त्यांनी स्पष्ट सांगितलंय की यांच्या डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन केलं असता त्याच्यामध्ये अनियमितता आढळून आलेली आहे असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. त्यामुळे काय झालं की 1-2 दिवसापूर्वी तिथं जे म्हणजे बदली प्रक्रिया सुरू होती त्या बदली प्रक्रियेमध्ये एकच गोंधळ उडालेला आहे. कारण हे जे शिक्षक उमेदवार आहे हे सुद्धा तिथं गेले, यांचे जे प्रमुख लीडर आहेत ते सुद्धा तिथं गेलेले आहेत, म्हणजे जे काही संघटना असते त्या संघटनेचे प्रमुख सुद्धा तिथं गेलेले आहेत. त्यांनी सुद्धा त्यांच्यासोबत यावर वाद घातलेला आहे आणि हे प्रकरण आता शिक्षण आयुक्तापर्यंत सुद्धा गेलेलं आहे. म्हणून माझं तुम्हाला एकच सांगणं राहील की अजूनही आपली वेळ गेलेली नाही. जे शिक्षक उमेदवार निवड यादीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत त्यांनी आपलं फायलिंग डॉक्युमेंटचं फायलिंग व्यवस्थित अपडेट करा. आता याच्यामध्ये अपडेट करायचं म्हणजे काय तर आपले शैक्षणिक जे काही क्वालिफिकेशन्स आहेत त्याच्या मार्कशीट्स वगैरे त्याच्या डिग्री वगैरे ज्या असतील त्या सगळ्या आपण कलेक्ट करायला पाहिजे. त्याच्यानंतर आपण आपले जे काही नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असतील, ईडब्ल्यूएसच्या बाबतीत उत्पन्नाचं सर्टिफिकेट असेल, या प्रत्येकाला मित्र व्हॅलिडिटी असते. हे व्हॅलिडिटी सुद्धा तुम्ही चेक करून घ्या.
आणि ते जर समजा व्हॅलिडिटी निघून गेली असेल तर मग आपल्याला काय करायचं आहे त्यावर सुद्धा विचार करा. संबंधित ऑफिसमध्ये जाऊन त्याची चौकशी आपल्याला करायची आहे. कारण बरेचदा असं केलेलं आहे शिक्षक उमेदवारांनी, ज्या पोर्टलवर आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे तेव्हा त्याची डेट जर घेत नसेल तर त्यांनी मनानेच त्याची डेट बदलून टाकली. आता पाठवून देऊ, पुढची पुढे बघून घेऊ, असं काही मंडळींनी केलेलं आहे. आणि त्यांनी संबंधित मंडळींनी माझ्यासोबत कॉन्टॅक्ट सुद्धा केलेला आहे. मी त्यांना सांगितलं होतं की असं तुम्ही करायला नको होतं. कारण काय, चूक मित्र चूक ते चूक शेवटी. आणि या व्हेरिफिकेशन मध्ये ते कुठं ना कुठं पकडल्या जाते. म्हणून जर 248 पैकी जर 38 शिक्षक, फार मोठी संख्या आहे, 38 शिक्षकांना अपात्रतेची नोटीस येत असेल तर आपण त्या बाबतीत आपले जे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन जे करायला जातो त्या बाबतीत आपण फारसं गंभीर नाही असं इथं दिसून येते. म्हणून जे काही आता शिक्षक उमेदवार निवड यादीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत, समांतर आरक्षण फेरीच्या प्रतीक्षेमध्ये असाल किंवा वैध इंटरव्ह्यूच्या प्रतीक्षेमध्ये असाल तर आपलं जे डॉक्युमेंट्स फायलिंग आहे ते आपण नीट करून ठेवा. म्हणजे आपल्यावर अपात्रतेची नोटीस बजावण्याची पाळी येणार नाही. एवढ्यासाठी मित्र हा व्हिडिओ बनवलेला आहे. पुनश्च एकदा मी आपल्याला विनंती करेल, तुम्हाला जर माझा व्हिडिओ जर आवडला त्याला लाईक करा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे अशा प्रकारचे जे काही शिक्षक भरती बाबतीत मला जे अपडेट मिळते मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करतो. आणि पुन्हा एकदा सांगेल की पुढच्याला ठेच लागलेली आहे, मागच्यानी आता शहाणं व्हावं आणि सगळ्या डॉक्युमेंटचं फायलिंग व्यवस्थित करावं. एवढीच मी आपणाला या व्हिडिओच्या माध्यमातून एक म्हणजे विनंती करणार आहे असं मी म्हणतो. तर ठीक आहे, आजच्या या चर्चेला आपण इथं पूर्णविराम देऊ. पुन्हा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद मित्र.